श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. रशिया आणि युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाणारी G7 ही 2 दिवसीय शिखर परिषद 26 आणि 27 जून रोजी जर्मनीत पार पडली. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या या परिषदेत चर्चिले गेलेले मुद्दे आणि निर्णय आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्त्व या अनुषंगानं केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. जगातल्या 7 प्रमुख अर्थसत्ता असलेल्या देशांची 2 दिवसीय G7 शिखर परिषद नुकतीच झाली. जर्मनीचे चॅन्सेलर ओल्फ शोल्झ यांनी आमंत्रित केल्यानंतर भारताच्या वतीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेत युक्रेन रशिया संघर्षासोबतच पर्यावरण, ऊर्जा, हवामान बदल, अन्न सुरक्षा, आरोग्य आणि दहशतवाद विरोधी उपाययोजना तसंच लिंग समानता आणि लोकशाहीची जपणूक यावर चर्चा झाल्याचं समजतं. एकूणच या परिषदेचं वैशिष्ट्य आणि त्यात चर्चिले गेलेले विविध विषय तसंच घेण्यात आलेले निर्णय याविषयी अधिक जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून. G7 हा जगातल्या श्रीमंत, विकसित आणि प्रगत राष्ट्रांचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा गट आहे. या गटाची निर्मिती ही 2000च्या दशकामध्ये झालेली होती आणि प्रामुख्याने याची निर्मिती जे प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याच्यावरती हे श्रीमंत आणि विकसित देश एकत्र येऊन एक सर्वसमावेशक अशा प्रकारचं धोरण कशा पद्धतीने बनवू शकतील आणि त्याची अंमलबजावणी करू शकतील या दृष्टिकोनातून या गटाची निर्मिती केली गेली. या गटाचं सदस्यत्व असणं हा एक अत्यंत अभिमानाची ही एक बाब आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून भारताला या G7च्या बैठकीसाठी सातत्याने आमंत्रित केलं जात आहे आणि त्यातनं एक गोष्ट प्रखरपणे पुढे येते आहे आणि ती म्हणजे कोणत्याही जागतिक समस्या असतील, मग ते रशिया युक्रेनचं युद्ध असेल, कोरोनाची समस्या असेल, कोरोनाच्या नंतर आणि रशिया युक्रेन नंतर विस्कटलेली आंतरराष्ट्रीय आर्थिक घडी असेल, पर्यावरणाच्या प्रदूषणाचा प्रश्न असेल, अण्वस्त्रांच्या प्रसाराचा प्रश्न असेल किंवा मानव अधिकारांच्या रक्षणाचा प्रश्न असेल, असे कोणतेही आंतरराष्ट्रीय प्रश्न जर सोडवायचे असतील जागतिक पातळीवरती तर भारताच्या मदतीशिवाय आपल्याला पर्याय नाही याची कुठेतरी जाणीव आता पश्चिमी देश आणि अमेरिका यांना झालेली आहे. हेच यातनं प्रकर्षाने जाणवून येतं. विशेष म्हणजे ही जी G7 परिषद झाली होती ही प्रामुख्याने 2 मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती झालेली होती. पहिला होता तो म्हणजे कोरोनाचा प्रश्न, कारण कोरोना अजूनही संपलेला नाहीये आणि कोरोनामुळे जी जागतिक पुरवठा साखळी आहे ती ज्या पद्धतीने कोलमडून पडलेली आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात पर्यायी स्रोत कशा पद्धतीने उभे करता येईल. कोरोनामुळे ज्या युरोपच्या अर्थव्यवस्थांना कमालीचा फटका बसलेला आहे त्यांची पुनर्रचना कशा पद्धतीने करता येईल. त्याचप्रमाणे कोरोनासाठी जे व्हॅक्सिन्स आहेत त्या व्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी आणि त्याच्या जागतिकीकरणासाठी कसे प्रयत्न करता येतील या प्रश्नाची प्रामुख्याने पार्श्वभूमी होती आणि त्याची सखोल चर्चा देखील या परिषदेमध्ये झाली. आणि दुसरा जो अत्यंत महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध जे अजूनही 3 महिन्यानंतर देखील हे युद्ध चालू आहे आणि त्यामुळे एकूणच संपूर्ण युरोपमध्ये जो ऊर्जा स्रोताची समस्या आपण म्हणतो ती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे युरोपच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झालेला आहे त्याची व्यापक चर्चा ही या G7च्या बैठकीमध्ये झाली. त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या रक्षणाचा प्रश्न असेल, कार्बन इमिशन 0 वरती आणण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल, तसंच सप्लाय चेन रेझिलन्सचा इश्यू असेल तो देखील यामध्ये चर्चेला गेला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अशा प्रशांत संरक्षणाचा मुद्दा त्यासाठी इंग्लंड आणि फ्रान्सची मदत कशा पद्धतीने घेता येईल या दृष्टिकोनातून देखील या परिषदेमध्ये चर्चा झाली. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला तर भारतासाठी ही एक अत्यंत अभिमानाची बाब आहे की भारत जगातल्या श्रीमंत आणि विकसित देशांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि दुसरं म्हणजे भारताला आपला व्यापार वाढवण्यासाठी आणि तंत्रज्ञान आणि त्याचप्रमाणे आर्थिक गुंतवणूक भारतामध्ये अधिकाधिक व्हावी या दृष्टिकोनातून पंतप्रधान मोदी यांच्या G7 सदस्यांच्या इतर सदस्यांच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर सविस्तर चर्चा झाली. ही परिषद संपल्यानंतर पंतप्रधान UAEला जाऊन मग भारतामध्ये परतणार आहे. युनायटेड अरब इमिरेट्सला जाणं हे अत्यंत महत्वाचं होतं कारण UAE हा आपला केवळ आता ऊर्जा क्षेत्रातला भागीदार उरलेला नाहीये तर तो आपला सामरिक भागीदार आहे, आर्थिक भागीदार हा बनलेला आहे. त्यामुळे UAE बरोबर आणि UAE मध्ये 30 लाखांपेक्षा जास्त भारतीय हे सध्या तिथे वास्तव करतात. त्यांच्याकडनं येणारा फॉरेन रेमिटन्स पण खूप चांगला आहे. त्यामुळे UAE बरोबर
भविष्यामध्ये आर्थिक भागीदारी कशा पद्धतीने विकसित करता येईल या दृष्टिकोनातून युएईचा दौरा हा देखील महत्वपूर्ण मानला जातो. G7च्या 2022च्या परिषदेमध्ये 2 मुद्दे प्रकर्षाने चर्चिले गेले आणि ते 2 मुद्दे सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचा पहिला जो मुद्दा होता तो म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यावरती आधारित जी एकूणच जागतिक रचना आहे त्या जागतिक रचनेचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे आहे. आणि ही बाब प्रामुख्याने रशिया आणि चीन या 2 देशांच्या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने चर्चिली गेली. आज रशियामुळे संपूर्ण युरोपमध्ये जी नियमांवरती आधारलेली किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यावरती आधारलेली रचना आहे ती धोक्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आशिया खंडामध्ये चीनचा जो वाढता विस्तारवाद आहे त्यामुळे आशिया प्रशांत क्षेत्र असेल किंवा दक्षिण चीन समुद्र क्षेत्र असेल यामुळे अनेक देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्याची चर्चा ही होणं किंवा तशी चर्चा जी झालेली आहे ती प्रामुख्याने या 2 देशांच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. त्यानंतर जो दुसरा मुद्दा चर्चेला गेला तो म्हणजे कोणत्याही देशाची जी भौगोलिक एकात्मता आहे ती इंटेग्रिटी ही इंटॅक्ट ठेवली पाहिजे आहे, त्याचा आदर केला गेला पाहिजे आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. हा प्रामुख्याने रशिया युक्रेनच्या दृष्टिकोनातून आलेला आहे. रशियाने युक्रेनवरती केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनची एकूणच भौगोलिक एकात्मता आणि सार्वभौमत्व धोक्यात आल्यामुळे त्या संदर्भातली चर्चा देखील या परिषदेमध्ये झाली. त्यामुळे पश्चिमी देश, अमेरिका आणि त्यामध्ये भारताचा असलेला समावेश यांनी एखादी संयुक्त फळी ही रशिया आणि चीन यांच्या विरोधामध्ये उभी करता येऊ शकते का अप्रत्यक्ष पद्धतीने याची देखील चर्चा या G7च्या बैठकीमध्ये झाली. आणि मला असं वाटतं की तो या परिषदेतला एकूणच सगळे निर्णय घेतले त्याच्या केंद्रस्थानी हे 2 महत्वाचे निर्णय आहेत. जर्मनीच्या दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या 2 दिवसीय दौऱ्यात युरोपमधल्या भारतीय समुदायाच्या नागरिकांची भेट घेतली. भारताच्या दृष्टीनं या परिषदेत सहभागी होणं महत्त्वाचं असलं तरी या देशांकरिताही भारताची G7 परिषदेतली उपस्थिती महत्त्वाची मानली गेली आहे. भारतानं या परिषदेत सहभाग घेत मांडलेली भूमिका महत्त्वाची असून या परिषदेत भारताला निमंत्रण मिळणं हे देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक परिमल माया सुधाकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. अलीकडेच झालेल्या G7 या शिखर परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि हे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ही बाब होती. असं नाही की भारताला G7 परिषदेचं पहिल्यांदाच निमंत्रण मिळालं. या आधी सुद्धा मागच्या वर्षी आणि सन 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या वेळेच्या G7 शिखर परिषदांसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याआधी सुद्धा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 5 वेळा G7 परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र यावेळेस भारताला हे निमंत्रण मिळण्याला विशेष महत्व आहे कारण याला रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी आणि G7च्या सर्वच्या सर्व 7 सदस्य देशांनी रशियाच्या विरुद्ध घेतलेली भूमिका आणि भारताने रशियाच्या विरुद्ध कोणतीही भूमिका न घेणं या पार्श्वभूमीवरती G7 गटाने भारताला हे आमंत्रण दिलं होतं. यातनं सर्वात महत्वाची बाब ही पुढे येते की भारताने रशियासोबतची मैत्री कायम ठेवली असली तरी सुद्धा आज रशियाच्या विरोधात जे देश आहेत त्या देशांना भारताला जवळ करावं असं वाटतंय आणि त्यातनं भारताचं महत्व जागतिक राजकारणामध्ये अधोरेखित होतं आहे. भारतासोबत कोणतीही कटुता या देशांना राखायची नाहीये आणि येत्या काळामध्ये सुद्धा मागील 20-25 वर्षांमध्ये भारत आणि पाश्चिमात्य देश यांच्या दरम्यान संबंधांची ज्या पद्धतीने वाढ झाली तशीच वाढ या देशांना या पुढे सुद्धा हवी आहे आणि त्यामुळे यावेळेस विशेषतः रशिया युक्रेन युद्ध जिथे सुरू आहे तिथून काही हजार किलोमीटर्स वरती होत असलेल्या या शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वतः तिथे असणं हे अत्यंत महत्वाचं होतं आणि त्यातनं भारताने सुद्धा हा संदेश दिलेला आहे की भारताला रशियासोबतची मैत्री जरी प्रिय असली तरी ती मैत्री भारताच्या आणि फक्त भारताच्या हितासाठी आहे. ती कोणत्याही बाबतीत युरोपच्या विरुद्ध नाही आणि रशियाचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या विरोधातली सुद्धा नाही. हा संदेश भारताने दिला आणि युरोपियन देशांनी आणि G7च्या इतर सदस्य देशांनी सुद्धा हा संदेश भारताला आमंत्रित करून दिला. दुसरी अत्यंत महत्वाची बाब जी भारतासाठी घडली ती म्हणजे G7 देशांनी चीनचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नावाचा महाप्रकल्प आहे, करोडो
डॉलर्स जगामध्ये खर्च करत जगातल्या देशांसोबत इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी तयार करण्याचा चीनचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे त्याला पर्याय देण्याचा प्रयत्न G7 देशांनी या परिषदेतून केला आणि पुढील 5 वर्षांसाठी $600 बिलियन ते जगामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मूलभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करतील अशी घोषणा त्यांनी केली. ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे, कारण मागील 10 वर्षांपासून बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चीन भारताच्या सभोवती अशा मूलभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. भारत आपल्या प्रतीने त्याला विरोध करतो आहे आणि आपल्या प्रतीने पर्याय सुद्धा उभा करतो आहे. मात्र G7 देशांनी सुद्धा चीनच्या या महाप्रकल्पाला गंभीरतेने घेत त्याला पर्याय जगभरातील देशांना देण्याच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकलं आहे आणि तिथे भारताची सुद्धा उपस्थिती होती. ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. तिसरी महत्वाची घटना जी पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच्या भाषणामधून सुद्धा व्यक्त केली ती म्हणजे या परिषदेमध्ये एकीकडे तिथे रशिया विरुद्ध युरोपीय देशांना आणि प्रगत औद्योगिक देशांना कसं एकत्रित आणायचं हा मुद्दा होता. त्याचबरोबर पर्यावरणाचं होणारं नुकसान आणि सातत्याने होणारी तापमान वाढ कशा पद्धतीने थांबवावी हा सुद्धा एक फार मोठा मुद्दा होता. आणि इथे भारताने स्पष्ट केलं की भारत हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी अनेक पावलं उचलत आहे आणि यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारताला हवं आहे आणि या दृष्टीने G7 देशांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी ठेवावी. भारत अशा प्रकारच्या गुंतवणुकीचं स्वागत करेल. यातनं भारतामध्ये जर अत्यंत प्रगत तंत्रज्ञान G7 देशांनी जर आणलं तर त्यातनं केवळ आणि केवळ पर्यावरणाचंच रक्षण होणार नाही तर भारतातल्या एकूण गुंतवणुकीमध्ये सुद्धा वाढ होणार आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याने हातभार लावणार. ही तिसरी अत्यंत महत्वाची बाब या G7 परिषदेमध्ये भारताच्या उपस्थितीमध्ये घडली. या परिषदेमध्ये भारताकडनं जे मुद्दे उपस्थित करण्यात आले त्याच्यामध्ये पर्यावरण आणि तापमान वाढाचा तर मुद्दा होता, मात्र त्याचबरोबर अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा हे 3 अत्यंत कळकळीचे मुद्दे भारताने आपल्या बाजूने मांडले. त्याचप्रमाणे भारताने पुन्हा एकदा G7 देशांचं लक्ष दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांकडे वळवलं आणि दहशतवाद प्रतिरोधासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न अधिक कणखर करण्याच्या दृष्टीने भारताने सर्व देशांना आवाहन केलं. याशिवाय लैंगिक समानता आणि लोकशाहीचे मुद्दे सुद्धा भारताने G7 परिषदेमध्ये मांडले. भारतासाठी ही परिषद यासाठी सुद्धा महत्वाची होती की या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तर सहभागी झाले, मात्र त्याचबरोबर या परिषदेचे जे सदस्य देश आहेत त्या सर्व सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत सुद्धा पंतप्रधान मोदी यांना बैठका घेता आल्यात आणि चर्चा करता आल्या. म्हणजे अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, जर्मनी, इटली, फ्रान्स, जपान या 7ही G7 देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठका केल्यात आणि त्यातनं द्विपक्षीय संबंध सुद्धा मजबूत करण्याचा प्रयत्न केला. येत्या ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियामध्ये G20 देशांची परिषद घडणार आहे आणि त्याच्या आधी G7 देशांमध्ये भारताची उपस्थिती आणि G20 देशांचा एक महत्वाचा सदस्य म्हणून भारताची ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियातल्या परिषदेमध्ये असणारी भूमिका या सर्व पार्श्वभूमीवरती ही परिषद भारतासाठी अत्यंत महत्वाची होती आणि यानं भारताच्या परराष्ट्र धोरणाला अधिक बळकटी सुद्धा मिळालेली आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटलीसह जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांच्या गटाच्या G7 शिखर परिषदेत भारताला निमंत्रण मिळणं भारतासाठी गौरवास्पद आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणात झालेले बदल आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदललेली प्रतिमा यामुळं आज जागतिक स्तरावर भारताची दखल घेतली जात असल्याचं चित्र आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन नम्रता कडू.